जायकवाडी आणि माजलगाव धरणातून गोदावरीच्या नदीपात्रात जवळपास 1.5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि यासोबतच परभणी जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीलाही पूर आलाय। गोदावरी नदीच्या पुराचं पाणी गंगाखेड इथल्या स्मशानभूमीतही शिरले, तर गंगाखेड धारखेड पूल पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे जवळपास 30 ते 35 गावांचा संपर्क तुटणार आहे। पावसाचा जोर कायम राहिला तर गोदावरी नदी धोक्याची पातळी देखील ओलांडू शकते। परभणी जिल्ह्यामध्ये मागील 4 दिवसापासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे। यासोबतच जायकवाडी धरणाच्या पाणलोटा क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये जवळपास 1 लाख क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। यासोबतच माजलगाव धरणाच्या पाणलोटा क्षेत्रात देखील पाऊस पडत असल्याने या धरणातून देखील गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे। आपण सध्या गंगाखेड शहरातल्या गोदावरी नदीचे दृश्य पाहत आहोत। आपण पाहत आहोत की गंगाखेड शहरातील जे मंदिरं आहेत गोदावरी नदीपात्रातले, हे सर्व मंदिरे पाण्यामध्ये बुडून गेलेले आहेत। एकंदरीतच पाहिलं तर गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे। याच ठिकाणी असलेल्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे घाटात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे। त्यामुळे आता गोदावरी नदीची पाणी पातळी रात्रोतून वाढते का हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे। तर दुसरीकडे परभणी जिल्ह्यामध्ये जो 4 दिवसापासून दमदार पाऊस झालेला आहे, या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेले आहे। एकंदरीतच पाहता पूर्णा असो, पाथरी असो, गंगाखेड तालुका असो, या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे शेती पिकांमध्ये पाणी साचलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पिके जाण्याची भीती निर्माण झालेली आहे। अक्षय मुंडे, पुढारी न्यूज, परभणी।